ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. पिंपरीमधील गुप्त बैठकीनंतर रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये बैठक. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य. पिंपरी चिंचवड पालिकेमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी समविचारी पक्षासोबत जायला हवं अशी कार्यकर्त्यांची भावना. त्या अनुषंगाने चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंमध्ये भेट झाल्याची माहिती. क्रिसमसच्या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठका, चर्चा सुरू. अद्याप कोणताही अंतिम प्रस्ताव नाही. युतीबाबत सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेत, सुप्रिया सुळेंची माहिती. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरते एकत्र. वरिष्ठांनी प्रशांत जगतापांचे काही निर्णय समजून घ्यायला हवेत, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, आधीपासूनच होती भूमिका. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य. युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी भावना व्यक्त. तर दोन्ही पक्ष विलिनीकरणाचा निर्णय अजित पवारांचा असंही केलं स्पष्ट. पुणे मनपा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिवसेनेला 12 जागांचा प्रस्ताव. भाजपनं दिलेल्या प्रस्तावावरून शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी. 25 ते 30 जागा लढण्याची अपेक्षा. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये प्रकाश महाजन यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रकाश महाजन आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांचा समावेश. आपकडून आतापर्यंत 36 उमेदवार घोषित. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये मवियाची बैठक संपन्न. नाशिकमध्ये महायुतीच्या विरोधात मविया, मनसे आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र लढणार असून आज जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती. महाजनांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये मेगा इन्कमिंग. मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपामध्ये, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही भाजपामध्ये प्रवेश. नाशिकात झालेल्या भाजपा प्रवेशाला देवेने फरांदेंसह कार्यकर्त्यांचा विरोध. गिरीश महाजनांच्या समोरच भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नाशिकात 100+ नगरसेवक आलेच पाहिजेत. पक्षामध्ये प्रवेश केलेल्यांवर अन्याय होणार नाही. जुने नवे मिळून भाजपा म्हणून काम करू, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. थोडा गैरसमज झालाय, देवेने फरांदेंचा राग मावळेल. अजून तिकीट वाटपाची प्रक्रिया बाकी. देवेने फरांदेंच्या नाराजीवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांना फोडावं लागते श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण. महाजन स्वतःला बाहुबली समजतात. कार्यकर्त्यांचा विरोध असूनही कोणाला न जुमानता पक्षप्रवेश केला, संजय राऊतांची टीका. कुंभमेळ्याचं कंत्राट देऊन पक्षप्रवेश दिला जातोय. नाशिकमधल्या भाजपा पक्षप्रवेशावरून हर्षवर्धन सपकाळांची महाजनांवर टीका. भाजपामध्ये हुकुमशाही सुरू. पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही. निष्ठावंतांना बसवा घरी, बाहेरच्यांना घ्या डोक्यावरी. नाशिकमधील पक्षप्रवेशावरून विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर जल्लोष केलेले मनसेचे दिनकर पाटील आणि ठाकरे सेनेचे विनायक पांडे यांचं रात्रीतून मनपरिवर्तन. दोघांचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश, तर नाराजी नाही, मात्र विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश. दिनकर पाटलांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत बाबींवर चर्चा. बैठकीला मुनगंटीवार, हंसराज अहिर, किशोर जोरगेवार उपस्थित. बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती. तर पालिका निवडणुका मुनगंटीवारांच्या नेतृत्वात लढवणार. बैठकीनंतर बावनकुळेंची माहिती. काँग्रेस मोठा पक्ष, मी काय बोलणार, अजित पवारांची काँग्रेसवर उपरोधिक टीका. पुण्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर अजित पवारांची टीका. धनुष्यबाण कमळ घड्याळासोबत काँग्रेस जाणार नाही. युतीबाबत कोणाचाही प्रस्ताव आलेला नव्हता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. मवियातील घटक पक्ष असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू. मनसेसोबतचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा बैठक. शिवसेना आणि भाजपमध्ये बैठक संपन्न. बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. प्रशांत जगताप आणि माझी भेट झाली नाही. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. प्रशांत जगतापांनी पुरोगामी विचारासोबत राहण्याचं ठरवलंय, सपकाळांची प्रतिक्रिया. निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. राणे आणि चव्हाणांमधील मागील काही महिन्यांपासून सुरू असलेलं शीतयुद्ध आता संपुष्टात येत असल्याचे संकेत. नागपुरात शिंदेच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा.
उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. निकटवर्तीय शाखा प्रमुख विक्रांत वायचळची पक्षानं हकालपट्टी केल्यानं नाराजी. चंद्रपुरात भाजपचा डॅमेज कंट्रोल. किशोर जोरगेवारांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. रवींद्र चव्हाणांकडून नियुक्तीपत्र जारी. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर होणार. खासदार प्रतिभा धानोरकरांकडून विश्वास व्यक्त. तर चंद्रपूर महापालिकेवर प्रथम महापौर हा काँग्रेसचाच होता. खासदार प्रतिभा धानोरकरांचं वक्तव्य. ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह. जितेंद्र आव्हाड शत्रू नाहीत. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावीत अशी सर्वांची इच्छा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज प्रधान यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये युतीसाठी राष्ट्रवादी अजूनही वेटिंगवरच. सूत्रांची माहिती. मुंबई मनपासाठी सध्या भाजप शिवसेनेची युतीची बोलणी सुरू असून अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता. मुंबईमध्ये राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही. सूरज चव्हाणांचं वक्तव्य. मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. अजितदादांच्या राष्ट्रवादीची माहितीकडे 58 जागांची मागणी. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार हे राष्ट्रवादी ठरवणार. सना मलिक यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात. बैठकीला जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमधील माहितीच्या जागावाटपावर तोडगा नाहीच. आज पुन्हा माहितीमधील पक्ष युती संदर्भात चर्चा करणार. तर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच तोडगा निघेल. अतुल सावेंची प्रतिक्रिया. आम्ही ही निवडणूक हिंदू मतदानाची विभागणी होऊ नये म्हणून लढवणार असून आमची लढाई एमआयएम विरुद्ध असणार आहे. बैठकीनंतर संजय केनेकर यांची प्रतिक्रिया. तर संभाजीनगरमधील युती संदर्भात 90% चर्चा पूर्ण. भागवत कराड यांची माहिती. कोण होतास तू, काय झालास तू, शकुनी मामा बर्बाद झालास तू. जयकुमार गोरेंची रामराजे निंबाळकरांवर टीका. तर आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या आडून राजकारण केलं त्यामुळे फलटणकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. रणजित निंबाळकरांचं प्रत्युत्तर. उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर. याद राखा, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. मुंबईमध्ये बॅनर. तर मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे. संदीप देशपांडेंचं ट्विट व्हायरल. ठाकरे बंधू महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ठाकरे बंधूंचा केविलवाडा प्रयत्न. शंभूराज देसाईंची ठाकरे बंधूंवर टीका. भोंगे हनुमान चालीसा कुठे गेले. नवनीत राणांची ठाकरे बंधूंवर टीका. तर फडणवीसांवर बोलण्याचा राज ठाकरेंना अधिकार नाही. नवनीत राणांचं वक्तव्य. मंत्री पंकजा मुंडेंचं भाजप कार्यालयामध्ये टेबलवर उभं राहून भाषण. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडेंचं भाषण. पंकजा मुंडेंकडून धुरंधर स्टाईलला निवडणुका लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन. मुंबई महानगरपालिकेवर कोणाची जहागीर नाही. ठाकरेंचं कुटुंब आणि नातेवाईक पालिकेमध्ये जाणार नाही हे लिहून देणार का. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांचा सवाल. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचितकडून काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव. 43 जागांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह 40 नेत्यांचा समावेश. पनवेलमध्ये 10 जागांवर शिवसेना ठाम. जागा न मिळाल्यास युती होणार नाही. गोगावलेंनी भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती. शिंदे गटातील नाराजीमुळे युती तुटण्याची शक्यता. मीरा भाईंदरमध्ये जागावाटपाबाबत चर्चेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची समिती गठीत. भाजपकडून नरेंद्र मेहता, दिलीप जैन आणि रवी व्यास तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के, राजू भोईर समितीमध्ये. जळगाव मनपासाठी भाजप आणि शिवसेनेची युती. राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवत डावलल्याची चर्चा. बैठकीला न बोलावल्यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांची नाराजी. माहितीमध्ये सन्मानजनक जागा न मिळाल्यास शरद पवार गट शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बनवायचा आहे. निधी चांगल्या पद्धतीने वापरावा म्हणून महापौर आपला बनवायचा आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य. प्रत्येकाला वाटतं आपल्यालाच तिकीट मिळावं. लोकांना वाटतं गडकरी फडणवीसांनी सांगितल्यास तिकीट मिळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं इच्छुक उमेदवारांवर भाष्य. नगरसेवक बनायचं असेल तर आधी काम करा, अन्यथा तिकीट मागू नका असंही बजावलं. कोल्हापूर महापालिकेसाठी अखेर माहितीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 34, शिंदे शिवसेना 32, दादांची एनसीबी 15 जागांवर निवडणूक लढणार. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची माहिती. धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता.
महाडिकांची तिसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यामध्ये. मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव माझ्यामुळे झाला असेल तर ही आनंदाची बाब आहे. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला, तर भुसावळमध्ये गिरीश महाजनांमुळे पराभव झाला, खडसेंचं वक्तव्य. ठाण्यात काँग्रेसला खिंडार, युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशिष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. पुणे महापालिका निवडणुकीमधील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स, 4 चाकी गाडी, हेलिकॉप्टर राईड, 5 दिवसांची थायलंड टूर आणि 1 गुंठा जमीन अशी आमिष दिल्याचा प्रकार. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केसे यांना भर रस्त्यामध्ये महिलांनी घेरलं. केसेंनी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचा भाजपच्या पराभूत महिला उमेदवारांचा आरोप. संतप्त महिलांनी आमदार दादाराव केसेंना विचारल्याचा. लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांना नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं. एवढे दिवस नागरी समस्यांकडे लक्ष का दिलं नाही, नागरिकांचा उमेदवारांना सवाल. सोलापूरमध्ये महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून संपर्क फेरीला सुरुवात. जिल्हाप्रमुख अमोल शिंदेकडून शक्तीप्रदर्शन. नाशिकमध्ये माहिती फिसकटण्याच्या मार्गावर. नाशिकमध्ये 50 जागा मिळाव्यात, हेमंत गोडसेंची भूमिका, तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत. छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची 5वी बैठक निष्फळ. मंत्री संजय शिरसाट बैठकीला अनुपस्थित. आज पुन्हा बैठक होणार. दरम्यान भाजप 4 पावलं मागे यायला तयार, शिवसेनेनं 2 पावलं पुढे आलं पाहिजे, भाजपच्या किशोर चितोळे यांचं वक्तव्य. नागपूर पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढणार, सूत्रांची माहिती. युतीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी वरिष्ठ युतीसाठी होते आग्रही. शरद पवारांच्या पक्षामध्ये रोहित पवारांवर मुंबईची जबाबदारी. मुंबई निवडणूक प्रभारीपदी रोहित पवारांची नियुक्ती. सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याची माहिती. वसई विरारमध्ये महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप 91 तर शिंदेची शिवसेना 24 जागा लढवणार. 24 तासामध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती. पुण्यातील तनिषा भिसे यांची नणंद प्रियांका भिसे महापालिका निवडणूक लढवणार. भाजपकडून प्रभाग क्रमांक 32 मधून उतरणार रिंगणात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू. तनिषा भिसे यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीमध्ये उतरणार. महाराष्ट्रामधील सर्व 29 महानगरपालिका निवडणुका शिवसेना रिपब्लिकन सेना युतीमधून लढवण्याचा निर्णय. एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये बैठकीमध्ये एकमत. संभाव्य जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा, सूत्रांची माहिती. ठाकरेंमुळेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा. तर भाजपकडून मराठी माणसाची शिवसेना तोडण्याचं पाप. जनता याचा बदला महानगरपालिका निवडणुकीमध्ये घेणार, राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना धोका दिला. उद्धव ठाकरेंनी पाठीमध्ये खंजीर खुपसल्यानं जनता फडणवीसांच्या पाठीशी उभी राहिली. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावी, भाजप त्यांची मुलं पळवणार. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर. तुम्ही पोरं सांभाळू शकत नाही, मुंबई काय सांभाळणार, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका. थेट निवडलेल्या नगराध्यक्षाला सदस्यत्व आणि मताचाही अधिकार असणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. निवडणुकीमध्ये थेट निवडून आलेली व्यक्ती नगरसेवक म्हणूनही विजयी झालेली असेल तर दोन्ही पदक कायम राहणार. मुंबईच्या दहिसरमध्ये महायुतीचा विजय संकल्प मिळावा. मनपा निवडणुकीसाठी महायुती सज्ज. अमित साठम आणि प्रवीण दरेकरांची विशेष उपस्थिती. जालना पालिकेच्या निवडणूक प्रशिक्षणामध्ये दांडी मारणाऱ्या 165 जणांना काढे दाखवा नोटीस. निवडणूक निर्णय अधिकारी अशिमा मित्तल यांची कारवाई. प्रशिक्षणासाठी 2718 कर्मचाऱ्यांपैकी 165 जणांनी प्रशिक्षणाला दांडी मारली होती. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या वरचे घोटीलमध्ये तारा वाघिणीचं दर्शन. ताडोबातून चांदोली व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडलेल्या तारा वाघिणीचा पाटणच्या दुर्गम खोऱ्यामध्ये मुक्त संचार. पुण्यातील भोर ते सासवड मार्गावरील चिवेवाडी घाटामध्ये रस्त्याच्या कडेला जाळ्या बसवण्याचं काम सुरू. जानेवारीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काम सुरू. वाशिममध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्यांना अद्याप मोबदला नाही. टँकर चालक, विहीर मालकांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मोबदला मिळालेला नाही. लातूर ते जहिराबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं रस्त्याची दुरवस्था. भेगा बुजवण्याचं काम तातडीनं सुरू करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचं निषेध आंदोलन. रस्त्यावरच्या भेगांमध्ये बेशर्माची झाडं लावून दुग्धाभिषेक करत निषेध. बुलडाण्यामध्ये भाजप युवा मोर्चाचं आमरण उपोषण. शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरामधील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी. मद्यपींमुळे महिला आणि शाळकरी मुलांना त्रास होत असल्याची तक्रार. ठाण्याच्या मुरबाडमध्ये 10वीच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या. मुलीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मुरबाड तालुक्यातल्या मोरोशी आश्रम शाळेमधील वसतिगृहामधली घटना.
बीडच्या आष्टीमधील शेंगेवाडीमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या बैलगाड्यांना टाटा कंपनीच्या चेसिस वाहनाची धडक. अपघातामध्ये एका बैलाचा मृत्यू तर 14 मजूर गंभीर जखमी. भंडारा शहरासह तालुक्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा. गॅस एजन्सीच्या समोर ग्राहकांच्या रांगा. 2 ते 3 तास रांगेमध्ये उभं राहून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.